नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अळणी मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अळणी मटण बनवायची जी काही पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे, परंतु या पद्धतीने जर तुम्ही अळणी मटण बनवलं तर चवीला अप्रतिम लागतं। आणि ज्यांना अळणी मटण खायची सवय आहे किंवा ज्यांना ती चव माहीत आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहिला तर त्यांना उपयोगी पडणारा असा हा व्हिडिओ आहे। आमच्याकडे जे अळणी मटण बनवलं जातं ते पाणी न घालता शिजवलं जातं। आमच्या पाण्यात शिजवलेलं हे अळणी मटण जे काही आहे ते चवीला छान लागतं। अळणी मटण बनवण्यासाठी 4 किलो मटण घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। साधारणतः पाव वाटी त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि 2 मोठे चमचे त्यामध्ये मीठ घालायचं आहे। हळद आणि मीठ या मटणाला छान असं लावून घ्यायचं आहे। गावच्या जत्रेचा कार्यक्रम होता, त्यामुळे नातेवाईक मित्रपरिवार घरी जेवणाच्या कार्यक्रमासाठी येणार होते। त्यासाठी हे 4 किलो मटण घेतलेलं आहे आणि त्याचं आपल्याला अळणी मटण बनवायचं होतं। हे मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। हळद आणि मिठातलं तेलामध्ये शिजवलेलं हे मटण चवीला खूप छान लागतं। चला तर पाहूया मग ते कसं बनवायचं। त्यासाठी एक मोठं पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। आता 4 किलो मटण आहे म्हटल्यानंतर साधारणतः मोठे 3 चमचे तर त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो तेलामध्ये हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर कांदा तुम्ही इथे पाहू शकता हलकासा ब्राऊन झालेला आहे। जे आता हळद आणि मीठ लावून ठेवलेलं जे मटण होतं ते आता आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। हे जे मटण आहे त्याला आपण मीठ लावून ठेवलेलं आहे। हळद आणि मीठ लावल्यानंतर मटणाला पाणी सुटतं, त्यामुळे वरून पाणी घालायची गरज नाही। थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर मटण जसं गरम होईल तसं ते मिठामुळे पाणी सुटलं जाईल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे। आणि मंद गॅसवरती जर मटण शिजवलं तर वरून पाणी घालायची गरज नाही आणि पाणी न घालता तेलामध्ये जे मटण शिजवलेलं आहे ते अळणी मटण चवीला खूप छान लागतं। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। तुम्ही हॉटेलमध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जर गेला तर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा तुम्ही कधी कुठे पाहिलं असेल तर बघा की अळणी मटण जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला रश्श्यातलं अळणी मटण दिलं जातं, परंतु हे जे अळणी मटण आहे तेलातलं अळणी मटण आहे आणि याची चव जी आहे ती खूप वेगळी आहे, चवीला अप्रतिम लागतं। मटण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती परात ठेवलेली आहे। पातेलं मोठं असल्यामुळे परात ठेवल्या आणि खाली मटण लागू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। परंतु आणखी थोडा वेळ मटण गरम झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं, नंतर परातीत पाणी ठेवायचं आहे आणि मंद गॅस करून आपल्याला हे मटण 1 तासासाठी शिजू द्यायचं आहे। साधारणतः 40 ते 45 मिनिटांना तुम्ही पाहू शकता आणि नंतर जर शिजलं नसेल तर 1 तासासाठी ते शिजवून घेऊ शकता। वरती परातीमध्ये आपण जर पाणी वतलं तर ते मटण खाली लागण्याची शक्यता नसते, मटण शक्यतो लागत नाही। मंद गॅसवरती मटण छान असं शिजलं जातं। तुम्ही ते पाहू शकता, मी पाणी त्यामध्ये अजिबात घातलेलं नाही आणि हे अंगच्या पाण्यात जे मटण शिजवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता। हळद आणि मीठ मटणाच्या पीसेसला लावल्यावर छान असं पाणी सुटलं जातं आणि हे साधारणतः 40-45 मिनिटानंतर मटण छान असं शिजलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। हे अळणी मटण भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही असंही खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता। हे चवीला खूप छान लागतं आणि तुम्ही अशा पद्धतीने तेलात शिजवून हे अळणी मटण एकदा नक्की करून पहा, चवीला खूप छान लागतं। तुम्ही जर पाणी घातलं तर ते मटणाचं सूप काढता किंवा अळणी सूप जे आहे त्याची चव थोडीशी वेगळी असते आणि याची वेगळी असते, पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तेलात शिजवलेलं अळणी मटण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।